नमस्कार विद्यार्थी मित्रो, गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज ही गुरुपौर्णिमा सर्वत्र साजरी करण्यात आली आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुला शिष्याची आणि शिष्याला गुरुची परत एकदा आठवण यावी यासाठी गुरुपौर्णिमा आज तमाम महाराष्ट्रात देशात साजरी होत आहे। शाळेमध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। झाली पाहिजे, कारण गुरु शिष्याचं नातं आणखीन मजबूत झालं पाहिजे आणि त्यामुळं जी काय आपली परंपरा आहे ती परंपरा कायम टिकून राहावी। इतकंच काय तर येणारी पिढी चांगली घडावी आणि चांगल्या यशस्वी यशाच्या शिखरापर्यंत आपला शिष्य जावा, आपला विद्यार्थी जावा, या तळमळीनं गुरुलाही एक प्रेरणा मिळणारा हा कार्यक्रम आज साजरा झाला। त्याबद्दल खूप सगळ्यांचं कौतुक आणि आनंद सुद्धा आज आपण साजरा केला। हे बोलत असताना इथं गुरुपौर्णिमेच्या संदर्भात बोलत असताना विद्यार्थ्यांना काही दोन गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात। कारण विद्यार्थी आज फार दिशाहीन आणि आपल्या ध्येयापासून विचलित झालेला आहे। कारण त्याचा मार्ग चुकलेला बऱ्याच विद्यार्थ्यांचा पाहायला मिळतो। त्याचं कारण असं की आपल्याला लहानपणापासून आपले आई वडील आपल्यावर खूप सारा खर्च करतायत, आपल्या पूर्ण मागण्या सुद्धा पूर्ण करतायत, पण ह्या सगळ्या मागण्या, आपल्यावर होणारा खर्च हा होत आहे आणि तो कशा पद्धतीने होत आहे याची जाणीव मात्र विद्यार्थ्याला हल्लीच्या राहिलेली नाहीये। त्यामुळं आज एक चांगली सुशिक्षित, शिकल्या सवरलेली जी तरुण पिढी आहे ती दिसताना कमी दिसत आहे। कारण पहिली पासून 5वी पर्यंत आणि 5वी पासून 10वी पर्यंतचा जो काही विद्यार्थी वर्ग आहे तो विद्यार्थी वर्ग आज पायाभूत शिक्षणापासून वंचित आहे। त्यांची एवढी नियमित शाळा तर कोणी केलेलीच नाहीये। मागच्या पिढींना एवढी शाळा सुद्धा मिळालेली नाहीये। एवढ्या ज्या सुखसुविधा, ज्या काही गोष्टी आहेत शिक्षणासाठी त्या सुद्धा मिळाल्या नाहीत, परंतु त्या पिढीला एवढी जाणीव होती, आई वडिलांच्या कष्टाची जाणीव होती, आई वडिलांच्या मेहनतीची जाणीव होती, आई वडिलांवर त्यांचं प्रेम होतं, देशावर त्यांचं प्रेम होतं आणि मनामध्ये काहीतरी मोठी जिद्द होती की मी काहीतरी बनणार, मला काहीतरी आलं पाहिजे, मला कोणीतरी हुशार म्हटलं पाहिजे, ह्या गोष्टी त्याच्या मनात असायच्या। हल्लीच्या विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी आयत्या मिळत आहेत, त्यामुळे तो सुखासीन आयुष्य जगत आहे आणि त्या सुखाच्या भोवती त्याचं जी काया आहे ती सुख लोलुप झाली काया। आकाशी झेप घेरे पाकरा, सोडी सोन्याचा पिंजरा, तुझ भोवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलुप झाली काया, हा कुटवर वेड्या घेसी आसरा, सोडी सोन्याचा पिंजरा। या सुखाभोवती तो चिकटलेला आहे। आज सगळं आयतं बसून मिळत आहे, त्यामुळे काही करावंसं वाटत नाही। 8वी पर्यंत आलोत परंतु कधी शुद्ध लेखन आपली चांगली नाही। 8वी पर्यंत आपण आलोत परंतु खरी मराठी सुद्धा आपल्याला वाचता येत नाही। इंग्रजी तर सोडाच, दूरची गोष्ट आहे, गणित सुद्धा वजाबाकी बेरीज हातच्याची येत नाही, गुणाकार भागाकार येत नाही। यामध्ये दोष कोण आहे? याच्यामध्ये दोष कोणाचा आहे? शिक्षकाचा आहे, विद्यार्थ्याचा आहे का पालकाचा आहे? या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे। मला तर वाटतं विद्यार्थ्यानं स्वतः ही जबाबदारी घेतली पाहिजे की मला बनायचंय, त्याची इच्छाशक्ती झाली पाहिजे, त्याला आत्मभान आलं पाहिजे आणि जर त्याचं आत्मभान जागरूक झालं तर तो काहीतरी बदल करू शकेल, काहीतरी तो बनू शकेल, घडू शकेल। म्हणून विद्यार्थ्यानं सगळ्यात जास्त जबाबदारी स्वीकारली पाहिजे की मला आलं पाहिजे, मी शिक्षण चांगलं घेतलं पाहिजे, मी हुशार चांगला झालो पाहिजे। म्हणून तुमच्यामध्ये जी जिज्ञासा आहे, चिकाटी आहे, आत्मविश्वास आहे, जिद्द आहे, प्रामाणिकपणा आहे, ह्या गोष्टी आपण परत एकदा बाहेर काढल्या पाहिजे, ज्या आपल्या आतमध्ये गंजून गेलेल्या आहेत। आपल्या बुद्धीवर गंज चढलेला आहे, त्याला चकाकी आणायची असेल तर त्याला साधना महत्वाची आहे, त्याला तपश्चर्या महत्वाची आहे। हिमालयात जाऊन किंवा संन्यास घेऊन अशी तपश्चर्या नाही। नित्य घडावे वाचन लेखन, क्षण कार्य विन दडू नको।
आपल्याला नित्य वाचन लेखन झालं पाहिजे. आणि मग नित्य नियमानं जर आपण वाचन लेखन जर केलं तर आपल्या बुद्धीला धार आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुम्हाला तुमच्या बुद्धीला धार यावी आणि पुन्हा एकदा तुमच्या आईवडिलाच्या डोळ्यातल्या ज्या काही अश्रूच्या धारा आहेत त्या दुःखी अश्रूच्या धारा या सुखाच्या अश्रूच्या धारामध्ये रूपांतर व्हाव्या आणि त्यांना तुम्ही यशस्वी होऊन त्यांना ती जी काही ध्येय आहे ती मानवंदना तुम्ही द्यावी, एवढंच या गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून सांगतो. आणि आज जे विद्यार्थी आपल्या या ऑनलाईन असेल ऑफलाईनच्या जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी एकच आजचं काम केलं पाहिजे की मला आई वडील शाळेत पाठवतायत, माझ्यावर खूप खर्च करतायत आणि मला शाळेत पाठवून मला दुसरं इतरत्र काम सुद्धा लावत नाहीत, परंतु मला वाचन आलं पाहिजे, मला इंग्रजी चांगलं आलं पाहिजे, मला लिखाण चांगलं आलं पाहिजे, मला उत्तर चांगले देता आले पाहिजेत. जर ह्या गोष्टी विद्यार्थ्यानं मनाशी निश्चय जर केला तर मला वाटतं त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला ह्या जगामध्ये कुठंही स्थान आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी समजून घेतल्या आणि त्याप्रमाणे जर तो विद्यार्थी वागत असेल ह्या जगामध्ये त्याची कुठं पण स्तुती आहे, कुठं पण कौतुक आहे आणि कुठं पण त्याला नोकरी आहे आणि त्याचं आयुष्य कुठं पण सुखी आहे. आणि म्हणून हे सुख जर आपल्याला मिळायचं असेल तर गुरुनं सांगितलेलं, आई वडिलांनी सांगितलेलं ते आपण काय केलं पाहिजे, आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या कृतीमध्ये ते आपण आणलं पाहिजे आणि आपलं आयुष्य चांगलं घडवलं पाहिजे. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो आणि आजच्या आपल्या लेक्चरकडे आपण त्या ठिकाणी येणार आहोत. आपलं लेक्चर आहे नवोदय स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा जे काही टॉपिक आहे तो टॉपिक आपल्याला पाहत असताना मला एक सांगायचंय की स्थानिक किंमत, अंकाची दर्शनी किंमत आणि संख्याचं वाचन ह्या 3 प्रकरणावर सुरुवातीला आपण पाहणार आहोत. तर संख्याचं वाचन आणि लेखन हे पहिलं प्रकरण आहे. दुसरं प्रकरण आहे अंकाची स्थानिक किंमत व अंकाची दर्शनी किंमत आणि अंकाची विस्तारित मांडणी. तिसरं प्रकरण आहे 1 ते 100 संख्यावर आधारित प्रश्न. ह्या 3 प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग आपण संख्याचं वाचन कसं करायचं. आता मराठी मीडियमचे विद्यार्थी आणि काही इंग्रजी मीडियमचे विद्यार्थी, परंतु ही परीक्षा मराठी मीडियम मधून आणि इंग्लिश मीडियम मधून होणार आहे म्हणून दोन्हीसाठी सुद्धा अडचण नाहीये. आज विद्यार्थ्याला एखादा अंक जर दिला आपण लिहिण्यासाठी त्याला ना अंकात येतंय ना त्याला अक्षरात येतं. 5वी पर्यंत 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्याला एखादी संख्या आपण जर तोंडी सांगितली आणि त्याला जर म्हटलं की ती लिहून काढ अंकामध्ये, अंकात येत नाही. आणि तीच जर आपण सांगितली त्याला अक्षरामध्ये लिही तर अक्षरात तर येणारच नाही. ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला ह्या ठिकाणी पाहायच्यात. मी प्रत्येकी 2-4 उदाहरण घेऊन तुम्हाला हे प्रकरण आपण घेणार आहोत. नंतर आपण दुसऱ्या प्रकरणाकडे सुरुवात करणार आहोत. तर लक्षात घ्या या ठिकाणी दिलेल्या संख्येचं वाचन कसं करायचं तुम्ही पाहिलं असेल. संख्येचं वाचन उजवीकडून डावीकडे आपण करतो. एखादी संख्या जर दिलेली असेल तर तिचं वाचन आपण कसं करतो तर लक्षात घ्या. एखादा नंबर, एखादी संख्या मी तुमच्यापाशी देत आहे तर त्याचं वाचन तुम्ही कसं केलं पाहिजे. डायरेक्ट परीक्षेमध्ये जे काही पुस्तकामधले जे उदाहरण आहेत तुमच्या नवोदय स्कॉलरशिप मधले तेच आपण या ठिकाणी घेत आहोत. पहा तुम्हाला एक संख्या तुम्हाला सांगितली आहे. इथे दिले 89,21,350. बघा 89 लक्ष, परत मी सांगतोय 89,21,350. 89 लक्ष बघा 89,21,350 अशा पद्धतीचा अंक आपल्याला लिहिता आला पाहिजे वागांनो. आणि हे अंकात झालं. आता अक्षरामध्ये जर ह्या
संख्येला आपल्याला लिहायचं असेल तर आपण कसं लिहावं, तर आपल्याला ते सुद्धा लिहिता आलं पाहिजे. प्रश्न फार सोपे असतात, काय अवघड नाही. ही संख्या दिलेली असेल, खाली 4 पर्याय दिलेले असतात आणि तुम्हाला विचारलं जातं की योग्य पर्याय कोणता आहे. मग काही शब्द चुकलेला असू शकतो, काही संख्येमध्ये अंक चुकलेला असू शकतो. मग आपल्याला तो योग्य तो अंक काय करायचा आहे, त्या ठिकाणी गोल करायचा आहे किंवा त्या ठिकाणी राईट करायचा आहे. तर पहा ही संख्या कशी लिहितात. बऱ्याच विद्यार्थ्यांना लिहिली पण असेल, लिहून घ्या. त्यानंतर 89 लक्ष 89 लक्ष 89 लक्ष 21,000 350 हे वागांनो अक्षरात, हे अंकात आणि त्याचा अक्षरामध्ये कसं लिहायचं, तर असं लिहायचं. आता आपल्याला दाखवलेलं आहे, आपल्याला संख्या वाचता आली पाहिजे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष असं आपण वाचन करतो. संख्या वाचल्याच्या नंतर इथं तुम्हाला काही डायरेक्ट असं कोणी बोलणार नाही. आता जसं मी बोलतोय 89 लाख किंवा लक्ष 21,350 असं मी बोलतोय, तुम्ही लगेच लिहिता. परंतु उद्याच्याला तुम्हाला तसं नाही देणार. ते उद्याच्याला तुम्हाला काय करणार आहे, ते असा अंक देते. त्यावेळेस ती संख्या आपल्यालाच काय करायची आहे, काउंट करायची. ती आपल्यालाच काय करायची, मोजायची आहे. आणि ती मोजून परत ती काय करायची आहे, अक्षरामध्ये कोणती आहे ती शोधायची आहे. लक्षात आलं. आणि म्हणून 89 लक्ष वाचन कसं करायचं बघा. आता लक्षात घ्या, 89 लक्ष ही जी संख्या आहे, 89 लक्ष 21,350 तर आपण शिकलो असेल, शाळेमध्ये शिकवलं असेल. उजवीकडून डावीकडे येताना आपण संख्येचं वाचन करतो. तो अंक, ती संख्या कोणत्या स्थानावर आहे हे आपण पाहतो. तर पहा, पहिल्या संख्येला आपण एकक म्हणतो. दुसऱ्या नंबरवर जी संख्या असते तिला आपण दशक म्हणतो. तिसऱ्या ठिकाणी जी संख्या असते तिला आपण शतक म्हणतो. चौथ्या ठिकाणी जी संख्या आहे तिला आपण हजार म्हणतो. आणि पाचव्या ठिकाणी जी संख्या आहे तिला आपण 10,000 म्हणतो. आणि त्यानंतरची संख्या 10,000च्या नंतर आपण तिला लाख म्हणतो किंवा लक्ष म्हणतो. आणि शेवट लक्ष झाल्याच्या नंतर दशलक्ष असं आपण त्या ठिकाणी तिला म्हणतो, दशलक्ष. अशा पद्धतीनं ह्या संख्येचा आपण चढता क्रम त्या ठिकाणी करत असतो. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. आता दशलक्ष म्हटल्याच्या नंतर आपण इथे एक लक्षात घ्या, 89 लक्ष 21,000, 89 लक्ष 21,350 हे आपण अशा पद्धतीने संख्या वाचन करतो. मग दिलेली जी काही संख्या आहे ती अशी वाचन करायची आणि खाली जे पर्याय दिलेले आहेत त्याला आपल्याला गोल करायचे अक्षरात दिलेलं. तर ठीक आहे, आपण दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न परत काय दिलेला त्यांनी, दुसरा प्रश्न दिलेला आपल्याला. प्रश्न कसा देतात पहा, मी आता तुम्हाला वाचन केलं पण प्रश्न कसा देतात बघा. डायरेक्ट संख्या देतात तुम्हाला. आता ही संख्या दिलेली तुमच्याकडे. आता या संख्येचं वाचन कसं करणार तुम्ही बघा. ह्या संख्येचं वाचन कसं करणार तुम्ही,
ह्या संख्येचं वाचन तुम्ही कसं करणार? आता ही संख्या दिली, खाली ऑप्शन दिलेले असतील 4, त्या ऑप्शनला आपल्याला एक गोल करायचे. तर आपल्याला वाचायला एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. म्हणजे दशलक्ष म्हटल्याच्या नंतर दोन संख्या जर घेतल्या तर आपल्याला किती होतात? 13 लक्ष होतात. परत एकक, दशक, शतक, हजार, इथं 7,000 झाले, बरोबर आहे. परंतु 10,000 म्हटल्याच्या नंतर इथं 57,000 झाले. म्हणजे दशक संख्या त्या ठिकाणी येते आणि दोन संख्या आपण एकदा बोलून हजार म्हणू शकतो, लक्षात घ्या. म्हणून इथं एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 57,000. बघा, त्याच्यानंतर लक्ष 3 लाख म्हणतो आपण, त्याच्यानंतर आपल्याला दशलक्ष म्हटलं जातं, म्हणून 13,57,810 असं आपल्याला जो पर्याय दिलेला असेल त्या पर्यायामध्ये आपण काय करायचंय? गोल करायचंय किंवा योग्य ते उत्तर लिहायचे. बघा, 13,57,000 810 अशा पद्धतीने हे संख्या आपल्याला करायची आहे. काय तर अशा पद्धतीने तिचं वाचन करायचंय आणि ती योग्य शोधून तिला आपल्याला काय करायचंय? गोल करायचं आहे. लक्षात आलं का? तर हे झालं संख्या वाचन करणे आणि त्या संख्येचं अक्षरामध्ये रूपांतर करणे किंवा ते शोधणे. तर हे प्रकरण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे. आणखीन विद्यार्थ्याला काही अडचण असेल तर त्या विद्यार्थ्यांनी परत एकदा मला विचारावं, मी परत ते सांगतो. आता हे बेसिक आहे, आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत, हे आपल्याला कळालं पाहिजे. किमान लक्ष, दशलक्ष पर्यंतच्या संख्याचं वाचन आपल्याला आलं पाहिजे. आणि जर हे वाचन आलं तर आपल्याला त्या ठिकाणी काही अडचणच येणार नाही. लक्षात आलं का? परत यावर आता आपल्याला अंकाची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत मी परत सांगतोय बऱ्याच विद्यार्थ्यांना. ज्याला संख्येचं वाचन आलं, दशलक्ष पर्यंत संख्या आहे, आताच आपण घेतली. कोणती संख्या घेतली होती बघा? आता आपण घेतली होती 13,57,810. 13,57,810 ही संख्या घेतली होती आपली. आता या ठिकाणी स्थानिक किंमत आपल्याला जर विचारलं तर या ठिकाणी स्थानिक किंमत शोधा. ज्याला वाचन करता आलं संख्येचं त्याला स्थानिक किंमत काढता येऊ शकते. कारण जशी संख्या आपण वाचन करतो तशी तिची स्थानिक किंमत ठरत असते. इथं जर आपल्याला प्रश्न विचारला 5 या अंकाची स्थानिक किंमत काय आहे? 5 या अंकाची स्थानिक किंमत शोधा. तर बागांनो, काही अवघड नाहीये, सोपं आहे. आपल्याला 5 फूट आहेत, इथं आहेत. आपल्याला परत वाचन करायचं उजवीकडून डावीकडे येताना. एकक स्थानावर कोणती संख्या आहे? 0. दशक स्थानावर किती आहे? 1. शतक 8, हजार 7 आणि 10,000 यामुळे 5 संख्या आहे. मग स्थानिक किंमत काढताना एकच लक्षात घ्यायचं, जी संख्या आहे तिच्या डावीकडील, आपल्या नाही, तिच्या डावीकडे. आपल्या डावीकडे म्हणजे इकडचे आणि 5 च्या डावीकडे कोणते अंक? इकडचे. हे असे लक्षात आलं का? आपण म्हणतो डावीकड, मी म्हणलं डावीकड केलं की तुम्ही म्हणता 3 आणि 1 डावीकडे काय की? तर अजिबात नाही. तर ते आपल्या डावीकडले 13 आहेत, पण 5 च्या डावीकडे कोणती आहेत? 7, 8, 1, 0. मग एवढे जे काही अंक आहेत, मापा किती अंक आहेत? 4 अंक आहेत. 1, 2, 3, 4. आणि मग तेवढे अंक जेवढे आहेत डावीकड 5 च्या नंतर तेवढे 0 द्या. 1, 2, 3, 4. मग मी 0 किती दिले? 1, 2, 3, 4. मग 5 च्या नंतर मी 0 किती दिले? 4 दिले. म्हणजे 5 ची स्थानिक किंमत किती आहे? 50,000. 5 ची स्थानिक किंमत किती आहे? 50,000. हे त्याचे योग्य उत्तर आहे. परत आणखीन एक प्रश्न विचारला,
8 या अंकाची स्थानिक किंमत काय आहे? 8 या अंकाची स्थानिक किंमत लिहा. काय लिहा? स्थानिक किंमत. काय असं स्थानिक किंमत? परत तेच 8 कुठे आहेत बघा नीट, इथं आहेत. मग 8च्या डावीकड म्हणजे इकडं, लक्षात आलं का? 1 2. 8च्या डावीकडे किती अंक आहेत? 8 सोडून 2. मग 8 सोडून 1 2 शून्य दिले. मग 8 ची स्थानिक किंमत किती झाली? 800. लक्षात आलं का? असेच आपल्याला प्रश्न ते विचारत असतात. आणि याच्यावर आणखीन एक प्रश्न नेहमी येतो, दर्शनी किंमत. आता दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत म्हणजे काय हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. दर्शनी किंमत म्हणजे काय? जी आपल्याला दिसते, म्हणजे ज्या संख्येची आपल्याला दर्शनी किंमत विचारली आहे म्हणजे त्या संख्येचीच किंमत. आता इथं 5 या संख्येची स्थानिक किंमत काय आहे? 5 या संख्येची स्थानिक किंमत काय आहे? तर 5 या संख्येची स्थानिक किंमत काय असणार आहे? तर ती 5च असणार आहे. काय असणार आहे? 5. ही काय झाली? स्थानिक किंमत. काय झाली? स्थानिक किंमत. लक्षात घ्या, इथं देतो मी लिहून. 5 या अंकाची स्थानिक किंमत. 5 या अंकाची स्थानिक किंमत लिहा. स्थानिक किंमत लिहा. किंमत लिहा. कोणती आहे? ज्या संख्येची स्थानिक किंमत विचारली, मग स्थानिक किंमत दर्शनी किंमत. दर्शनी किंमत शोधायला लागली. दर्शनी म्हणजे मूळ किंमत, बरोबर आहे. त्याच्यानंतर खरेदी किंमत, त्याच्यानंतर जुनी किंमत आणि जो अंक दिलेला आहे तीच किंमत. आता 5 या अंकाची स्थानिक किंमत म्हणजे दर्शनी किंमत काय? जी दिसते ती दर्शनी किंमत. 5 या अंकाची दर्शनी किंमत काय दिसली? 5च दिसली. मग तिचं उत्तर काय असणार आहे? 5च. अशा पद्धतीनं दर्शनी किंमत म्हणजे जी आहे तीच संख्या आणि स्थानिक म्हणजे तिच्या डावीकडे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य आणि मग ती वाचन करायची आणि तिची स्थानिक किंमत ठरवायची. आता परत काय ह्याच्यावर प्रश्न कसे विचारतात ते? ह्याच्यावर प्रश्न असे विचारतात बघा. तर दिलेल्या संख्येतून बघा, दिलेल्या संख्यामध्ये किंवा दिलेल्या संख्येत 3 व 8 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? स्थानिक किमतीची बेरीज किती? आता बघा 3 या अंकाची स्थानिक किंमत काय आहे? बघा 3 या अंकाची स्थानिक किंमत इथं 3 आहे, बरोबर आहे. आता अंकाची स्थानिक किंमत आपण काढतो म्हणजे काय करतो? त्या संख्येच्या डाव्या बाजूकडे जेवढे अंक आहेत तेवढे आपण काय करतो? शून्य लिहितो. तर बघा इथं 3, इथं घेऊ आपण 3. किती अंक आहेत 3 च्या डाव्याकडे? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. आता दुसरा अंक काय विचारलाय? 8. 8 या अंकाची स्थानिक किंमत किती बघा? तर 8 च्या नंतर किती अंक आहेत? 2 आहेत म्हणजे 3. बघा इथं 1 2. आता त्यांची काय विचारली? बेरीज विचारली का वजाबाकी? तर बेरीज विचारली. आणि इथं जर वजाबाकी विचारली असेल तर वजाबाकी, इथं बेरीज विचारली असेल तर बेरीज. आणि कधी कधी काय करतात विद्यार्थ्यांनो? फरक म्हणतात. काय म्हणतात? फरक. तिथं दिसतंय का? इथं दिसतंय बघा. काय विचारतात? फरक. आता फरक म्हणजे काय आहे? वजाबाकीचा आहे. लक्षात घ्या. या दोन्हीतील फरक म्हटलं तर तुम्ही काय गोंधळून जायचं नाही. फरक म्हणजेच वजाबाकी आहे. मग इथं काय विचारली आहे? बेरीज विचारली. करू का बेरीज? आणि एका खाली एक आपल्याला मांडावं लागते. एका खाली आपल्याला बेरीज करताना, वजाबाकी करताना अंकाच्या एका खाली एक आपल्याला अंक मांडून घ्यायचा असतो. तुम्ही म्हणता सर इकडे कशाला जागा सोडली? इथे लिहिण्या जमतंय का? अजिबात नाही.
ह्या एकक स्थानाच्या खाली ह्या संख्येचा एकक स्थान पाहिजे, तर आपण त्या अंकाची योग्य मांडणी करतो. लक्षात घ्या. शून्याला शून्य, शून्याला शून्य, 8 ला 8, परत शून्याला शून्य शून्य, त्याच्यानंतर 3, 30 लाख बघा, 3,08,000 ही या दोन संख्येच्या स्थानिक किमतीची काय आहे, बेरीज आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न येतात, त्याचं उत्तर आपण लिहायचं. उद्या जर वजाबाकी विचारली तर वजाबाकी करायची. हातच्याची वजाबाकी आहे, सोपी आहे आणि ती आली पाहिजे. जर येत नसेल तर मला ते पण सांगा की सर आम्ही 5वी ला आहोत, आम्ही 8वी ला आहोत, सर आम्हाला वजाबाकी येत नाहीये, तर आपण वजाबाकी सुद्धा घेऊया. परंतु वजाबाकी, गुणाकार, भागाकार आल्याशिवाय पुढे जायचं नाही. जर आपण जात असेल तर पुढे धोका आहे. बरोबर आहे, आपण यशस्वी होणार नाहीयेत. आजच 1 वर्ष आपण पाठीमागे गेलेलं कामाचं, आजच येत नाही म्हणून घरी बसलेलं कामाचं, आणि परंतु आपण पुढे जाता कामा नये. कारण पुढे आपल्यासाठी खूप मोठा खड्डा आणि खूप मोठा त्या ठिकाणी अपयश वाढून ठेवलेलं असणार आहे. त्याच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. येत नसेल ABCD पासून सुरुवात करा, येत नसेल 2च्या पाड्यापासून सुरुवात करा, आणि ही केलेली सुरुवात शेवटपर्यंत तुम्हाला त्या लढाईमध्ये, त्या संघर्षामध्ये किंवा तुमच्या त्या ध्येयामध्ये खूप खूप मदत करणार आहे, आणि तुम्हाला एक दिवस ती यशस्वीच करणार आहे. यशस्वी व्हायचं असेल तर बेसिक कन्सेप्ट येणं क्लिअर करणं गरजेचं आहे. चला मग, आता ही जी झाली बेरीज. उद्या विचारतील वजाबाकी, मग वजाबाकी करायची. उद्या म्हणतील दोन संख्येतील फरक सांगा, फरक करायचा. ह्या गोष्टी या ठिकाणी आपण शिकलेल्या आहेत. आता आपला तिसरा मुद्दा जो आपला महत्त्वाचा आहे, तिसरा मुद्दा काय बघा मग, तिसरा मुद्दा कसोट्या. तिसरा मुद्दा काय आहे, कसोट्या. आता कसोट्या मी बऱ्याचदा सांगितल्यात, त्याच्यावर एक व्हिडिओ तुम्हाला सुद्धा दिलेला आहे, मग तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहिला असेल. आता कसोट्या कशा लिहायच्या बघा, कसोट्या पाठ असणं गरजेचे आहे. तर कसोट्या बघा, 2ची कसोटी, 3ची कसोटी, 4ची कसोटी, 5ची कसोटी, 6ची कसोटी, 7ची कसोटी नाहीये, 8ची कसोटी, 9ची कसोटी, 10ची कसोटी, 11ची कसोटी, 12ची कसोटी, 15ची कसोटी, 36ची कसोटी. लक्षात घ्या, 15ची कसोटी, आता पहिल्यांदा आपण बघणार आहोत 2ची कसोटी. याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो मी तुम्हाला सेंड सुद्धा केलाय. ज्यांना नसेल त्यांनी मला कॉल करा किंवा कमेंट करा, त्याच्यावर सांगा की सर मला ही प्रकरण माझ्यापर्यंत आलं नाही, त्याला आपण देऊया. आता 2ची कसोटी काय, ज्या संख्येच्या, जसे की अशी संख्या बघा, एखादी अशी, ज्या संख्येच्या एकक स्थानी, एकक म्हणजे बघितलं आपण, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष असं पाहिलं, संख्येचं वाचन सुद्धा केलं, तर एकक स्थानी काय, 0 आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक येत असेल तर ती 2ची कसोटी आहे. 0, 2, 4, 6, 8 पहा, 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक येत असेल तर त्याला 2ची कसोटी असं म्हणतात. तुम्ही म्हणता कसं काय गडे, कारण 2 ने त्याला भाग जातो, आणि मग एकक स्थानावर जर 0 असेल त्या संख्येला सुद्धा भाग जातो, एकक स्थानावर 2 असेल तरी त्या संख्येला भाग जातो. म्हणजे सम संख्या जी एकक स्थानावर असेल त्या सगळ्या संख्येला 2 ने भाग जातो, म्हणजे ती 2ची कसोटी आहे. 0, 2, 4, 6, 8
यापैकी एखादाही अंक एखाद्या संख्येच्या एकक स्थानावर आला तर ती कशाची कसोटी? ती 2 ची कसोटी. कळालं का? त्याच्यानंतर 3 ची कसोटी. एखादी संख्या दिली असेल आणि त्या संख्येची बघा आपल्याला 3 ची कसोटी जर शोधायची असेल तर कशी ओळखायची? तर बघा एखादी संख्या दिली असेल 3 बघा 3,58,422 ही संख्या दिलेली आहे. 3,58,422 तर अशी संख्या दिली ना आणि आपल्याला विचारलं ही कोणत्या संख्येची कसोटी? खाली पर्याय येतील बघा खाली पर्याय येतील. त्याच्यामध्ये तुम्हाला विचारतील की कोणत्या संख्येची ती काय आहे? कसोटी आहे. तर तुम्हाला लगेच लक्षात येणार आहे सर एकक स्थानी 0 2 4 6 8 विचारले म्हणजे ती कशाची कसोटी आहे? 2 ची कसोटी. एकदम बरोबर, काय अडचण नाही. ती कशाची कसोटी आहे? 2 ची कसोटी. त्या संख्येला कशाने भाग जातो? 2 ने भाग जातो. काय अडचण अजिबात नाही. आता परत पर्याय म्हणजे जर असं दिलं योग्य पर्याय म्हणजे 2 3 त्याच्यानंतर 4 असं जर पर्यायामध्ये 2 2 3 3 पर्याय दिले असतील 5 3 2 असे पर्याय देतात. खाली ऑप्शन मध्ये काय करतात तशा पद्धतीचे काय करतात ते पर्याय देत असतात. आणि तसे जर पर्याय आपल्या पुढे दिले आपल्या समोर जर दिले तर आपण कसं त्या ठिकाणी ते ओळखायचं ते आपल्याला कळालं पाहिजे. तर वाघांनो या ठिकाणी 2 ची कसोटी आहे 100% खरे. पण 3 ची कसोटी काय सांगते? आता 3 ची कसोटी म्हणजे या सगळ्या संख्येची बेरीज करा आणि येणाऱ्या संख्येला 3 ने काय करा? भाग द्या. जर 3 + 5 + 8 + 4 + 2 + 2 या सगळ्या संख्येची बेरीज करायची आणि येणाऱ्या संख्येला जर 3 न भाग जात असेल तर ती 3 ची कसोटी असणार आहे. बघा तर गडबडीत आपल्या ही एक अंकित बेरीज येणारच आहे म्हणून त्याची बेरीज करायची. 3 आणि 5 8 8 आणि 8 16 16 आणि 4 20 20 आणि 4 24 बघा 20 आणि 2 22 22 आणि 2 24 किती आली? 24 आली. आता 24 ला 3 न भाग जातो का? तर 100% जातो. 3 1 3 3 8 24 म्हणजे ह्या सगळ्या संख्येची जी संख्या दिली त्या संख्येची कसोटी कोण आहे? 3 आहे का? आणि 2 सुद्धा आहे. म्हणजे आपला ऑप्शन काय असणार आहे? 2 3 ही काय आहे? ह्या संख्येची कसोटी आहे. ह्या संख्येच्या कसोट्या कोणकोणत्या? 2 पण आहे आणि 3 पण आहे. चला आता चौथी कसोटी बघूया आपण. परत मी हे प्रकरण शिकवित आहे. याच्यावर स्पेशल तुम्हाला व्हिडिओ पाठवलेला आहे आणि जास्त वेळ होतोय आपला परंतु परत रिव्हिजन व्हावं परत विद्यार्थ्यांना ते समजावं यासाठी आपण ते परत घेतोय. म्हणून धावत्या का वेळात आपण असना पण आपण ते करत आहोत. ठीक आहे. आणि 1 मिनिट तोपर्यंत लिहून घ्या 1च मिनिटामध्ये. लक्षात आलं? आता 4 ची कसोटी आपण पाहतो आहोत. 4 ची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थान आणि दशक स्थान म्हणजे शेवटचे 2 स्थान असतील बघा. एक आता हीच घ्या संख्या 3,58,422 या संख्येच्या शेवटच्या 2 अंकाला जर 4 ने भाग जात असेल कितीने?
4 ने भाग जात असेल तर ती कशाची कसोटी आहे? 4 ची कसोटी. मला सांगा ह्या दोन संख्येला 4 ने भाग जातोय का? तर अजिबात जात नाही. जातोय का? नीट लक्ष द्या. लक्षात घ्या, एकच मिनिट आहे. हा, शेवटच्या दोन अंकाला परत मी एकदा सांगतो, हे लक्षात घेतले नाही, 2 मिनिट आहेत. शेवटच्या दोन अंकाला जर 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला कितीने भाग जातो? 4 ने भाग जातो. लक्षात घ्या. जातो का? ह्या 22 या संख्येला 4 ने भाग जातो का? तर जात नाही. 4 च्या पाड्यात 22 आहेत का? नाही. म्हणजे ही जी काही कसोटी आहे किंवा ही जी संख्या आहे ती 4 ची कसोटी आहे का? तर अजिबात नाहीये. तर आपल्याला दुसरी एक संख्या मी उदाहरणामध्ये देतो, 3584. ही संख्या 4 ची कसोटी आहे का? तर पाहण्यासाठी शेवटचे दोन अंक शोधा. 84, शेवटचे दोन अंक किती आहेत? 84. त्या 84 ला 4 ने भाग जातो का? तर 100% 4 ने भाग जातो. 4 1 4, 4 2 8, 8 मधून 8 गेले 0, वरून घेतला 4. 4 च्या पाड्यात 1 4 आहेत का? तर आहेत. 4 1 4, 4 मधून 0 गेला. म्हणजे लक्षात घ्या, शेवटच्या दोन अंकाला ह्या 4 ने भाग जर जात असेल तर त्या पूर्ण संख्येला काय होतो? 4 ने भाग जातो. आणि मग त्या ठिकाणी ती कोणती कसोटी आहे? 4 ची कसोटी आहे. 5 ची कसोटी लक्षात घ्या. 5 ची कसोटी लक्षात घ्या. 5 ची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असेल, एकक स्थानी कोणता? 0 किंवा 5 या दोन्ही पैकी एखादा जर अंक असेल तेथे 5 ची कसोटी असते. लक्षात घ्या. आता तुम्हाला जिथे जिथे समजा 100 दिसेल, 100 एकक स्थानी 0 आहे, कधी कधी 105 ही संख्या दिसेल, कधी कधी तुम्हाला 55 दिसेल, कधी कधी तुम्हाला 65 दिसेल, कधी कधी तुम्हाला 75 दिसेल. जिथे जिथे तुम्हाला अशा पद्धतीने संख्या दिलेली असेल 5 किंवा 0, त्या ठिकाणी तुम्हाला 5 ने भाग जाताना तुम्हाला दिसेल. आणि ती कोणती कसोटी असते? 5 ची कसोटी असते. 6 ची कसोटी फार सोपी आहे. ज्या संख्येला 2 ने व 3 ने भाग जातो, ज्या संख्येला 2 ने व 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने भाग जातो. ही कसोटी बघा. ह्या संख्येला 2 ची कसोटी ही आणि 3 ची कसोटी ही, म्हणजे 2 ची कसोटी ही आहे आणि 3 ची कसोटी आहे. याचाच अर्थ ती कशाची कसोटी आहे? 6 ची कसोटी आहे. परत बघा, 2 आणि 3 गुणिले बरोबर 6, 3 दोन्ही 6. याचा अर्थ असा आहे, ज्या संख्येला 2 ने भाग जातो आणि ज्या संख्येला 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने सुद्धा भाग जातो, म्हणजे बेत्रिक 6. बरोबर आहे. त्याच्यानंतर 7 ची कसोटी नाहीये. 8 ची कसोटी काय सांगते? ज्या संख्येच्या 4 ला कसं होतं, शेवटच्या दोन अंकाला जर 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला किती ने भाग जातो? 4 ने भाग जातो. तसं 8 चं काय? शेवटच्या तीन संख्येला जर 8 ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला किती ने भाग जातो? 8 ने भाग जातो. तर बघा, आणि दुसरे एक आहे, शेवटच्या तीन संख्येला जर 8 ने भाग जातो तर ती 8 ची कसोटी. आणि जर शेवटच्या 3 अंकी शेवटला जर 3 शून्य जर आले असतील तर त्या संख्येला सुद्धा किती ने भाग जातो? 8 ने भाग जातो. शेवटला 3 शून्य किती? शेवटचे 3 1 2 3 ह्या संख्येला 8 ने भाग जातो. लक्षात घ्या. म्हणून आपल्याला ही एक कसोटी सांगता येईल. आणि शेवटच्या अंकाला सुद्धा भाग जर जात असेल, लक्षात घ्या, हे बघा 5168
ही संख्या कोणत्या म्हणजे कोणत्या संख्येची कसोटी आहे किंवा ह्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो. 8 आहे 2 न जातो, त्याच्यामध्ये काही विषय नाही. बेरीज करून जर 3 न जात असेल 3 न भाग जातो. आणि त्याच्यानंतर दोन संख्येला भाग 4 ला जातो बघा, 4 नाही जातो 68 ला. बरोबर आहे. 4 1 4 4 7 28 2 उरतात तिथं. म्हणून या संख्येला सुद्धा 4 ने जातो, मग ती 4 ची कसोटी. आणि मग आता 8 ची कसोटी काय, तर 8 ची कसोटी एक तर एखाद्या संख्येच्या नंतर 3 शून्य असायला पाहिजेत किंवा शेवटच्या 3 अंकाला 8 न भाग जायला पाहिजे. जातो का पहा, 16 इथे देतो मी, 16 168 भागिले 8, 8 दोन्ही 16, 0 0 वरी 2 वरून घेतला 8, 8 च्या पाड्यात 8 आहेत त्या 100% आहेत. 8 1 8, इथं 0 येणार आहे. बरोबर आहे. तर बघा, शेवटच्या 3 अंकाला जर 8 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो, म्हणजे ती 8 ची कसोटी आहे. आता 9 ची कसोटी 3 च्या कसोटी प्रमाणच आहे वागानो. सगळ्या संख्येची बेरीज करायची आणि त्या संख्येला जर 9 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. ज्या पद्धतीने आपण 3 ची सगळी बेरीज केली का नाही, अशी बेरीज केली, तशीच 9 ची सुद्धा काय करायची असते, बेरीज करायची असते. आणि जर त्याला भाग गेला तर त्या संख्येला भाग जातो. बघा, तीन 3582. आता ह्या संख्येला, ही संख्या म्हणजे नेमकी 9 ची कसोटी आहे का, तर पाहण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, त्या चारही अंकाची काय करायची, बेरीज करायची. 3 + 5 + 8 + 2 करा बेरीज. 5 आणि 3 8, 8 आणि 8 16, 16 आणि 2 18, म्हणजे 2 न भाग त्या ठिकाणी 9 ने भाग जातो का, 9 दोन्ही 18, म्हणजे 3582 ही कशाची कसोटी आहे, ती 9 ची कसोटी आहे. 10 ची कसोटी परत ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल ती 10 ची कसोटी आहे. आणि 11 ची कसोटी मी परत सांगतो तुम्हाला, 11 ची कसोटी सुद्धा मी तुम्हाला दिली. आणि 11 ची कसोटी देऊन सुद्धा तुम्हाला सांगितलं की बाबांनो, एक आड एक संख्या तुम्हाला द्यायची असते आणि ती संख्या तुम्हाला या ठिकाणी अगोदर 12 ची घ्या. ज्या संख्येला 3 ने आणि 4 ने भाग जातो त्या संख्येला 12 ने भाग जातो. ज्या संख्येला 3 ने आणि 5 ने भाग जातो त्या संख्येला 15 ने भाग जातो. अशा पद्धतीनं ह्या कसोट्या आपण घेतलेल्या आहेत. आणि आता सगळ्यात महत्त्वाची जी कसोटी आहे ती 11 ची कसोटी आहे. आणि 11 च्या कसोटीमध्ये काय आहे, असं काही विशेष अवघड नाहीये, पण ते आलं पाहिजे आपल्याला. जर आलं नसेल तर मग आपलं नुकसान होईल. हे लिहून घ्या तोपर्यंत, कारण मला हे पुसावं लागेल. मोडून घ्या. झालं.
लक्ष द्या, यामध्ये 11ची कसोटी जर आपल्याला बघायची असेल एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. तर इथे लक्षात घ्या 5,38,24,914 ही संख्या आपण इथे दिलेली आहे आणि ही संख्या देतात, एवढी मोठी संख्या देतात आणि कसोटी ओळखा म्हणतात. ठीक आहे, एकक स्थानी 4 आहे, समसंख्या आहे, 2 ची कसोटी आपल्याला येते. परत अशा कसोटी आपल्याला पुन्हा 3 ची कसोटी करताना बेरीज करा, 4 ची कसोटी करताना शेवटच्या दोन संख्येला भाग जाते का बघा, 5 ची कसोटी बघताना 0 किंवा 5 बघा, 6 ची कसोटी बघा 2 ला जाते का 3 ला जाते, त्याला 6 न जाते. ठीक आहे, त्याचं शिकलोत आपण. आता आपण काय करणार आहोत, आता 11ची कसोटी कशी असते बघा, एक आड एक संख्येची बेरीज करायची. काय करायची, एक आड एक संख्येची. 5 नंतर 3 आपण सोडून दिले, 8 घेतले, 8 नंतर 2 अंक सोडला आणि परत 4 घेतला, 4 नंतर 9 सोडून आपण काय करतो, 1 घेतोय. ही संख्या काय करायची, जशी तशी लिहून घ्यायची. 5 अधिक 8 अधिक 4 अधिक 1. परत राहिलेली संख्या जी आहे का, जी सोडून दिली आहे ती जशी तशी घ्या. 3 अधिक 2 अधिक 9 अधिक 4. बेरीज करा दोन्हीची, वरची बेरीज करा. 5 8 आणि 5 13, 13 आणि 4 17, 17 आणि 18. परत याची बेरीज करा. 3 आणि 2 5, 5 आणि 9 14, 14 आणि 4 18. लक्षात घ्या. आणि वरच्याची आणि खालच्याची बेरीज केली. पहिल्यांदा आपण एक आड एक संख्या केली. 11ची कसोटी ज्या ज्या वेळेस तुम्हाला कोणी विचारेल त्या त्यावेळेस काय करायचंय की दोन संख्येमध्ये एक आड एक संख्या करायची अगोदर, आणि ती एक आड एक संख्या केलेली आहे ती वरती आणि खालती असं दोन्ही लिहून काढायची. लिहून काढल्याच्या नंतर त्याची बेरीज करायची आणि बेरीज केल्याच्या नंतर वरची संख्या आली बघा आणि खालची संख्या आली एक आड एक, आणि बेरीज त्यांची बेरीज केली 18 18 आली, बरोबर आहे. मग आलेली जी काही संख्या आहे तिची वजाबाकी करायची. बेरीज जी आली का तिची काय करायची, वजाबाकी करायची. करा वजाबाकी, 0 आली. आणि जर बाकी 0 किंवा 11च्या पटीत असेल, कायच्या 11च्या पटीमध्ये असेल, म्हणजे वजाबाकी 22 आली, वजाबाकी 33 आली, वजाबाकी 11 आली, अशी जर वजाबाकी आली पटीमध्ये, जसे की 11 22 म्हणजे पाड्यामध्ये 11च्या पाड्यामध्ये 33, ह्याला पटीत मध्ये त्या संख्येच्या पटीत, बरोबर आहे, म्हणजे तिचा पाडाच. अशी 0 किंवा तिच्या पटीत आली तर त्या संख्येला काय म्हणायचं, 11ची कसोटी. काय म्हणायचं, 11ची कसोटी. अशा पद्धतीने आपण 11च्या कसोट्या पाहिल्या. उद्या 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या, सम संख्या, विषम संख्या, त्याचबरोबर एक अंक किती वेळा येतो, 0 किती वेळा येतो, 1 ते 100 पर्यंतच्या अंकामध्ये इतर अंक किती वेळा येतात, ते त्या आपल्या प्रकरणाकडे आपल्याला जायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, नैसर्गिक संख्येची बेरीज, विषम संख्येची बेरीज, त्याच्यानंतर नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज, नैसर्गिक संख्येच्या घनाची बेरीज, हे आपल्याला प्रकरण शिकायचंय. ठीक आहे, आजच्या दिवसापुरतं इथंच आपण थांबूया. उद्या भेटूया याच वेळेमध्ये असाच एक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. गुड नाईट.